जय महाराष्ट्र, शुभ सकाळ। आम्ही खांडेसकर चॅनलवर तुमचं स्वागत। गणपती बाप्पाचा आहे आज तिसरा दिवस आणि आज पाहुणे येणार आहेत। काल पण आले होते पाहुणे जांभुर्ड्याचे आणि आज येणार आहेत, ताई येणार आहे, आत्या वगैरे असं। तर मग काय स्वयंपाक चालू आहे। आमच्या बाप्पाचं दर्शन घ्या तुम्ही पण हा का। ह्या आमच्या भाग्या मॅडम कशा देवासमोर बसल्यात, गप्प ना एकदम। हो का, गप्प बसले तू। पाऊस पडून गेला आणि आता ऊन पडला मस्त। आमचा लुडो पण किती शांत बसलाय। लुडो गणपती बाप्पा आल्यापासून काहीच त्रास देत नाही, मेव मेव पण करत नाही जास्त। ते म्हणतात ना गणपती बाप्पा घरी आल्यावर सर्वांचं मन भरतं, तसं आमच्या लुडोचं आहे। जास्त ओरडत पण नाही, गप्प मस्त बसतोय आणि मखारीत पण जात नाही ना लुडो। शहाणा आहे ना आमचा बाबू। इकडे जेवण चालू आहे, वरण भात, मटर पनीरची भाजी। भात झालाय, बाकी आहे, डाळ शिजवून झाली। सकाळी सकाळी मस्त गणपती बाप्पाचं दर्शन घ्या तुम्ही सर्वांनी। मी तुम्हाला बोलवलं होतं पण तुम्ही काही आलेच नाही आमच्या इथं गणपतीच्या दर्शनाला। आमचं यंदा साधंच डेकोरेशन केले, जास्त काही एवढं भारीतलं नाही केलं, मी तुम्हाला सांगितलं होतं। आणि गुलाबाच्या फुलांचा आज हार बनवलाय। तसं एरवी रोज दुसरा असतो, पण आज होती फुलं तर मग हा हार बनवला। एकदम साधं सिंपल डेकोरेशन आहे, जास्त काही नाही। आणि काही लोक तर आमच्या गणपती बाप्पाचं डेकोरेशन पाहायला येतात। यंदा पण आली होती, पण यंदा काही डेकोरेशन नव्हतं ना, कारण की आमचं डेकोरेशन मस्त असतं दरवर्षी। जेवण तयार आहे आणि आम्ही सर्व पाहुण्यांची वाट पाहत आहोत, पण पाहुणे काही येतच नाही अजून, 2 वाजले तर। हाय गाईज, आमची मावशी आता यायची होती, ती तिकडं गेली आमच्या काकांची, तर ती काय अजून आलीच नाही। मी एवढं तयारी करून ठेवले, ती अवतार बघा कसा झाला मावशी येईपर्यंत। हो, बोल ना। डोळं दुखायला लागले डायरेक्ट का। मावशी यायची परत अशी वाट बघून डोळं दुखायला लागलं। मग इकडे बोलते इथं बसे म्हणे। गणपतीच्या दिवशी जाम हे केलं ग त्यांनी। आमची ताईला व्हिडिओत घेतो, आमची ताईला गज बाजूला होणार। चला माणसं आमची पाहुणी आली होती, आता चालली घरी आणि आमची भाग्य रिक्षात जाणार। इकडे आमची आरती चालू आहे बाप्पाची। माणसं कमी आहेत आमच्या घरी आरती करायला, आत्या वस्तीला आहे ना। नमस्कार, शुभ सकाळ, जय महाराष्ट्र। आम्ही खांडेसकर चॅनलवर तुमचं स्वागत। आज ज्येष्ठ गौरी आवाहन आहे, म्हणजे आमच्याकडे म्हणतात फुलांच्या गौरी आज येणार आहेत। तर आता मिस्टर जाणार आहेत गौरूबाईला आणायला। मस्त सकाळ झाली, दिवाबत्ती झाली आणि देवाला चहा दिला, बाप्पाला चहा दिला, मी चहा घेतला आणि आता मिस्टर चालले तर त्यांना ते टोपलीला हळद कुंकू वाहून द्यायचे आणि काय काय साहित्य लागतं ते द्यायचे। ही मंगळवारची व्हिडिओ आहे, सोमवारची व्हिडिओ जास्त झाली नव्हती, ताई आलेली तेव्हा, त्यामुळे मग मी सोमवार आणि मंगळवारची मिळून व्हिडिओ पोस्ट करते। आपलं गणपती बाप्पाचं दर्शन सकाळी सकाळी घ्या। आत्ता मी हळद आणि कुंकू पाण्यामध्ये काढवून घेतले आणि ते टोपलीला 3 बोटाच्या सहाय्याने पूर्ण टोपलीला लावणार। आधी कुंकू लावणार आणि त्यानंतर हळद लावणार। आमच्याकडे असं करतात, प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असू शकते। आणि आमची भाग्या लवकरच उठली, पण अंघोळी काही केली नाही तिने अजून। आणि गणपती बाप्पा यायच्या आधी तर ती 12-1 वाजेपर्यंत जागी असायची आणि गणपती बाप्पा आले तिथून आमची भाग्या 10 वाजताच बेड पकडते, लवकरच झोपते। तिला मी सांगितले की तू आता जा, गणपती आहेत, तुला कोणी बोलणार नाही झोप म्हणून। एरवी आम्ही बोलतो तिला झोप झोप, पण ती काही लवकरच झोपते 10 वाजता। आणि आमचा लुडो पहा, जिथे मी तिथे लुडो, तो बघतोय मम्मी काय करते ते। आणि मग असं हे टोपलीला लावून दिल्यानंतर मग त्याला टोपलीमध्ये ते जेव्हा गौर आणायला जाणार, फुलांची गौर, तेव्हा अगरबत्ती, रुपया, 1 रुपया, हळद कुंकू, तांदूळ असं द्यायचं। आणि मग ते हे सर्व त्या पहिल्या फुलाला वाहायचं आणि ते पहिलं फुल नाही काढायचं, दुसरी फुलं काढायची। मिस्टर चालले आता गौरूबाई आणायला, टोपलीमध्ये विळा पण घेतलाय फुलं काढायला।
आता ते गेले. कालची पण व्हिडिओ आहे ती मी यामध्ये ॲड केले. ताई आली होती ती, कारण की काल काही मी जास्त व्हिडिओ बनवली नव्हती. म्हणजे कधी कधी लक्षात नाही राहतं व्हिडिओ बनवायचं. पाहुणी तर आली होती भरपूर, पण काही येतात व्हिडिओमध्ये, काही नाही येत, त्यामुळे नाही गेले. आमची ताईच लागते व्हिडिओमध्ये यायला. वेल काढून व्हिडिओ बनवते मी, त्यामुळे असं नाही की काम नसतं की काही रिकामी आहे की काय म्हणून व्हिडिओ बनवते. थोडासा वेल काढून किंवा वेल मिळाला तर व्हिडिओ बनवते. असं बनवते तेव्हा बनवते, नाहीतर काय नाही. तर आता मग 2 दिवसात ती थोडीच झाली नव्हती आणि मी नंतर विसरली पण रात्री नंतर व्हिडिओ बनवायला. आत्या वस्तीला आहे आणि मग असंच जागरण नुसतंच जागरण. आमचं घर लांब आहे त्यामुळे कोण असं जागरण इथलं आजूबाजूचं कोण नसतं. आम्हीच जागायचं आहे तोपर्यंत, झोप नाही येत तोपर्यंत जागायचं. पत्ते वगैरे नाही कोण खेळत. आधी आमची फुलांचीच गौर असायची, पण म्हणजे मुखवटा असतो आणि नंतर फुलं बांधतात ती गौर असायची. पण 4 वर्षापूर्वी फुलंच कमी मिळाली होती, त्यामुळे मग बांधायला जास्त फुलं नव्हती. मग तिथपासून मग आम्ही असं 3 वर्ष आली की मूर्ती आणतो. तरी अशी आणायलाच लागते फुलांची गौर, पण मग कमी फुलं असली तरी होतात. इकडे फुले लगेच भेटतात, अशी आजूबाजूलाच आहेत ना. काही ठिकाणी रानात जायला लागतं. तर चला मग आमच्याकडे गौरूबाई आम्ही कशी आणली जाते ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. ए लुडो, बाप्पाच्या पाया पडतो का? दर्शन घे बघू तू पण. इथे फुलांची गौर ठेवायची, त्यामुळे मी तिथे थोडं सारवलंय आणि त्यावर कणा काढून ठेवलंय. आता पाठ ठेवते, कारण की मिस्टर आले तोलावर गौरूबाई घेऊन, आणि मग तिथे फुलं ती धुतली जातात आणि त्यानंतर मग ती घरी येणार. मग थोडा वेळ ठेवणार, ओवाळायचं त्यांना. आणि भाग्यावाला बोलते की थोडासा का सारवला, जास्त सारवायचा. आणि संध्याकाळी गौरूबाई चालवत आणि मग थोडे थोडे शेणाने सारवलेले पट्टे घ्यायचे, म्हणजे शेणाने थोडं थोडं सारवायचं, जेवढे आपल्याला पावलं चालवायचे तेवढी. आणि आमच्या भाग्याची अजून अंघोळी नाही झाली, ते तुम्ही पाहू शकता. हे आमच्या शेजारचे 4 जण गेले होते. 2 त्या रस्त्याने गेले घरी आणि 2 ह्या रस्त्याने आले घरी. आणि आमची भाग्य बाबांना आणायला गेली. ती बोलते तिचे बाबा मस्त आहेत ना, म्हणून ती बाबांना आणायला गेली. गौरूबाई आल्यानंतर मी ओवाळलं आणि मग ती तुळशीच्या इथे ठेवली जाते. आदल्या दिवशीच म्हणजे सकाळीच गेले होते ना, त्यामुळे मग संध्याकाळी गौर चालवायच्या वेळेला ती मग घरात घ्यायची. सोनियाच्या पावलानी गवर आली माहेराला, गवर आली माहेराला, भाजी भाकर जेवायला. दिंड्याच्या पानावरती हळद कुंकू तांदूळ असं ते वाहिलेलं असतं ना, ते मला खूप आवडतं, मस्त दिसतं. आणि आमची भाग्य आता कशी डान्स करते पहा. आणि मग गौरूबाई आल्यानंतर पापडी भाजायची, त्यावर साखर टाकायची आणि चहा याचा नैवेद्य दाखवायचा. इथे मी नैवेद्य दाखवलाय, चहा आणि पापडी. ती करत होता ना बाबू. माणसं उभं राहिली आणि लुडो बसला होता. आणि बाबा पण आले होते आरतीला. दुपारचं नैवेद्य दाखवून घेतलं बाप्पाला. बटाट्याची भाजी बनवली. आज पण गुलाबाच्या फुलांचाच हार बनवला. तसं बाहेरूनच आणतो झेंडूच्या फुलांचा हार, गावात पण मिळतो, पण हे आणायला गेले तेव्हा ती हार काही बनवले नव्हते, फुलंच आणायला गेली होती. तर मग म्हणजे ती माल आणायला गेली होती, तर मग काही नव्हतं त्यांच्याकडे. मग गुलाबाला भरपूर आलेल ना, मग जास्वंदी आणि गुलाबाची मिळून हार बनवला. फुलं मिळून जास्वंदी आणि गुलाबाची फुलं मिळून हार बनवला. काल पण मग बनवला होता. आमच्या गावात पण गणपती 2 ठिकाणी असतात.
कधी कधी गावातून पण असतो, गणपती घेतात हे. गणपती आणतात आणि कधी कधी नांदगाववरून. आज फुलांची गौर येणार, तर मग मला गौर चालवायची असते ना, मी गौर चालवते. तर मग उपवास असतो. आज माझा उपवास आहे पूर्ण दिवसभर. आणि सकाळी नैवेद्याला भाकरी आणि चटणी बनवली होती मिरचीची. गोड पण बनवते, शेवया रवा वगैरे असं, पण आता नुसती भाकरीच बनवली होती. आरती झाल्यावर नैवेद्य दाखवला ना. आलूवडी बनवले, 6 वड्या झाल्यात, म्हणजे 6 लोंड्या झाल्यात. आणि एक खूपच छोटी झाली, कारण ती छोटी पानं होती आणि तेऱ्याची पानं मोठी होती, त्यांची 2 मोठी झाली आणि अळूची पानं छोटी होती ना, तर ते आता बनवले. लुडो कुठे जाऊन बसलाय पहा, मखारीच्या एक बाजूला. काही करत नाही, फक्त झोपून राहिलाय, पण मी त्याला काढते आता तिथून. करंज्या झाल्यात, अर्ध्या बनवून ह्या, अजून बाकी आहेत बनवायच्या, एवढ्या झाल्यात. शेणाने थोडा पट्टा घेतलाय, म्हणजे जिथे आपल्याला पावलं चालवायचे तेवढा पातळच घेतलाय, जेणेकरून आता गौरूबाई चालवायची ना संध्याकाळ झाली तर, म्हणून. थोडे तांदूळ सकाळी भिजून ठेवले होते आणि मग मी ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलेत, कारण की त्याचे असे हात लावायचे असतात आणि हळद आणि कुंकूची पावलं लावतात. तर मग मी ते आता मिक्सरला फिरवून घेतले. इकडे मी गौरूबाईचा सुगर भरायला घेतलाय आणि आमचे छोटे काका पण आलेत संध्याकाळी 5:30-6 वाजता. तर मी इकडे सुगरामध्ये टाकले 1 आधोळी तांदूळ, 5 पापड्या, अर्ध साहित्य उद्या पण ठेवणार. आत्ता हेच ठेवले गौर चालवायचे तर. त्याच्यामध्ये पूजेचं साहित्य, कंडाफणी, हळकुंड वगैरे ते असतं, ते पैसा, बदाम, खारीक, आणि त्याच्यामध्ये नंतर पापड्या ठेवल्या, चामट्या, पुरणपोळी असं जाणार त्याच्यामध्ये. तर गौर चालवायची ना, तर ते टोपलीच्या खाली घ्यायचं असतं, म्हणून ते भरून घेतले. आणि त्याला मी बाजूने असं कणा काढते बोटाच्या सहाय्याने, हळद आणि कुंकूचा. आमच्या भाग्याची मध्ये मध्ये लुडबुड, तिला हे पण करायचे. तिला मी बोलली की हात लाव ना तू भिंतीला, मोठी झाल्यावर गौरूबाई चालव तू. तर तिकडे ऐकते. हे बघा, पापड्या सर्व कशा पसरून गेली. आणि मग आता गौरूबाई चालवायला घेणार. कणा तर झालाय काढून, तिला वाटते की मला द्यावं काढायला. आणि इथे दरवाजात उंबरट्याच्या इथे पण कणा काढायचा. मी बोट टिपके देऊनच काढते हळद आणि कुंकूचा. कोणाकडे तर स्वस्तिक वगैरे असं वेगवेगळा कणा पण असतो, पण इथे लालच काढते. आज दुपारी मिस्टरांच्या ओळखीची आली होती, कर्जतची वकील होते. ते काही कामानिमित्त आले, तर आमच्या गणपतीच्या दर्शनाला पण येणार होते. मी त्यांना मस्त जेवण बनवलं होतं, वरण भात बटाट्याची भाजी. तर ते दुपारी आले, पण त्यांना यायला वेळच झाला आमच्याकडे. जेवायला मी आग्रह केला, नको नको बोलत होते, तर जेवले. आणि जेवता बोलतात की जेवण खूप छान झालं आहे. आणि त्यांना परत म्हणजे भात घेतला, बोलतात मस्त झाले. आणि घरी गेल्यावर पण कॉल केला की जेवण छान झालं आहे. आणि मी त्यांना करंज्या पण दिल्या, बोलतात करंज्या पण छान झाल्यात. करंज्या मी त्यांना पार्सल दिल्या. असं कोणी कौतुक केलं की छान वाटतं ना, जेवण छान झालं आहे बोलल्यावर. इथे गौरूबाई आता घरात घ्यायचे, तर पुन्हा आरती करते. कॅमेरामॅन आमची भाग्य आहे, ती बोलत होती की बाबाच्या नीट टिकला लाव, डोळ्यात घालशील. आणि पैसे दिल्यावर बोलते तिचे पैसे घेतले की काय. गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, गौरी माते की जय. आमची डबलची गौर असते, म्हणजेच 2 वेळेला पावलं लावायची असतात. 2 पदर, 5 हळदीची आणि 5 कुंकवाची, पूर्ण घरभर. आणि ते तांदळाचे पीठ केले, त्याच्यामध्ये फक्त हात लावायचे. तर आता मी ते चालवायला घेतले. आणि भाग्या बोलत होती की आमची मम्मी पहा कशी गौरूबाई चालवते. बोलते गौरीची पावलं काढायची, त्यावर मग 5 बोटं लावायची, म्हणजे मग गौरूबाई घरात आली, असं ती बोलत होती. म्हणजे तिला एवढं पण माहिती. गौरूबाई चालवायला मी भरपूर अशा बांगड्या घातल्यात, फक्त नथ घालायची आठवणच नाही राहिली, कारण आपण सर्व साज करून गौरूबाईला घरात आणायची असते.
आली गवर आली सोन पावली आली, आली गवर आली सोन पावली आली. गौरूबाई चालवायला लवकरच सुरुवात करायला लागते, कारण की मग भरपूर वेळ होतो. तरी आमची लेटच झाली यंदा गौरूबाई चालवायला. आमची भाग्या मॅडम बोलत होत्या इथे, तिला असं करायचं होतं पण लहान मुलं नाही करत ना असं, म्हणून मी तिला काही दिलं नाही. तरी पण आमच्या भाग्याची लुडबुड आहेच मधीत. मी व्हिडिओ व्हॉइस रेकॉर्डिंग करते, कारण की गाणी चालूच असतात ना, तर त्यामुळे मला काही जमलंच नाही एडिटिंग करायला. आणि भरपूर दिवस ब्लॉग पण टाकला नाही. तुम्ही मिस केलं का आमच्या व्हिडिओला? व्हिडिओ बनवताना पण गाणी चालू गावामध्ये, ते जोरात आवाज, आणि रेकॉर्डिंग करताना पण मग जोरात आवाज. त्यामुळे मी काही व्हिडिओ पोस्टच केल्या नव्हत्या. आणि आत्ता पण मी सकाळी 6 वाजता व्हॉइस रेकॉर्डिंग करते. आत्ता ही गौरूबाई मी मखारीकडे चालवत आणले आणि मग नंतर घरात. 6 वाजता मी बोलली व्हिडिओला एडिटिंग करील, व्हॉइस रेकॉर्डिंग करील. तर मी अंगणामध्ये गेली तर 6 वाजता पण गावामध्ये गाणी चालू आहेत, पण थोडा कमी आवाज आहे. त्यामुळे मग मी घरामध्ये आता एडिट करते. व्हिडिओ तर भरपूर आहेत बनवलेल्या, पण हाच प्रॉब्लेम असायचा ना, त्यामुळे मग मला जमलंच नाही. आता मी गौरूबाई गच्चीमध्ये इकडे चालवते आणि मग मिस्टरांनी मखारीपर्यंत गौरूबाई नेली आणि नंतर परत आम्ही किचनमध्ये ठेवतो ना, तर मग ते किचनमध्ये पुन्हा नेणार. तोपर्यंत माझी गौरूबाई चालवून झाली होती किचनमध्ये. आणि हे पहा, माझी गौरूबाई चालवून झाली पूर्ण. आणि मग असे भिंतीवर हात द्यायचे, तिथे पूर्ण भिंतीवर. पूर्ण घरामध्ये चालवलेली गौरूबाई पहा, मस्त ना. आणि माझ्या आत्याला बरं नव्हतं अचानक, त्यामुळे ती तिथं झोपली होती, म्हणजे लोटली होती. तिला बरंच नाही आहे. तर बघा कसं मस्त ना वाटतं. पण ते नंतर असं पाय लागल्यावर मग ते जातं. आता हे तांदळाच्या पिठाचे भिंतीवर हात लावायचे. माझ्या माहेरी उभे हात लावतात आणि इकडे असे आडवे हात लावतात, पूर्ण भिंतीवर लावायचे. तर आता ते पीठ थोडं थोडं ओलं आहे ना, त्यामुळे ते उठून नाही दिसत आणि थोड्या वेळेला नाही सुकल्यानंतर बरोबर हात असे उठून दिसणार. जसं बाहेरून जसे आपण गौरू जशी ज्या बाजूने घरात जाणार ना, तसं तसं हात लावायचं. ह्या बाजूने असे, त्या बाजूने तसे, असे. आता हे हात माझी भाग्या लावणार आहे, तसे लावून घ्यायचे. घरी मी बोलायची मला दे हात लावायला असं, आणि आता मी ते एकटीच गौर चालवते. नैवेद्यासाठी खीर बनवले रात्रीच्याला. पीठ सुकल्यावर हात कसे उठून दिसतात पहा. भाग्याने पण पूर्ण घरामध्ये हात लावलेत. आज दिवसभर भरपूरच काम होतं. सकाळी उठल्यापासून तर काही थोडं पण बसले नाही. आत्ता वाजलेत 9. आता नैवेद्य वगैरे दाखवला देवाला आणि मग उपवास सोडायचे. आज खूप थकल्यासारखं झालं आहे, चेहऱ्यावर डलनेस दिसतच असेल. तर मग आता पुरणपोळी बनवायची, पण बघू बनवते की नाही. आजच बनवायच्या असतात. तर भरपूरच वेळ झाले. तर आता मग चला मग मंडळी, तुम्हाला जर आमची ही आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ अजून चांगले येतील चॅनेलला सबस्क्राईब करा.